नमस्कार बंधू भगिनींनो, आज आपण दोन कंपन्यांचा फंडामेंटल आणि टेक्निकल पाहणार आहोत. या दोघं कंपन्यांनी 52 वीक हाय ब्रेकआउट दिलेला आहे. या दोघा कंपन्यांचा आपण फंडामेंटल आणि टेक्निकल पाहू. त्यातील एक कंपनी लार्ज कॅप कंपनी आहे आणि दुसरी कंपनी मिड कॅप कंपनी आहे. त्यातील पहिली कंपनी बघा, TVS मोटार कंपनी लिमिटेड. ही एक लार्ज कॅप कंपनी आहे. 52 वीक हाय ब्रेकआउट या कंपनीने दिलेला आहे. भारतातील तिसरी सर्वात मोठी दुचाकी उत्पादक कंपनी आहे. मध्य पूर्व, आफ्रिका, आशिया, भारतीय उपखंड, लॅटिन आणि मध्य अमेरिका यासारख्या भौगोलिक क्षेत्रासह TVS मोटारचे जागतिक स्तरावर ठसे आहेत. भारतीय बहुराष्ट्रीय मोटरसायकल उत्पादक कंपनी आहे, ज्याचे मुख्यालय चेन्नई येथे आहे. कमाईच्या बाबतीत ही भारतातील तिसरी सर्वात मोठी मोटरसायकल कंपनी आहे. कंपनीची वार्षिक 3 दशलक्ष युनिट्सची विक्री आणि वार्षिक उत्पादन क्षमता 4 दशलक्ष वाहनांची आहे. TVS मोटार कंपनी ही भारतातील दुसऱ्या क्रमांकाची दुचाकी निर्यात करणारी कंपनी आहे, ज्याची 60 पेक्षा जास्त देशांमध्ये निर्यात केली जाते. अशी ही लार्ज कॅप कंपनी आहे. या कंपनीचा मार्केट कॅपचा विचार केला तर 1,16,038 कोटी रुपये आहे. मल्टीबॅगर कंपनी म्हटली तरी चालेल. तर मार्केट कॅप खूप मोठं आहे. या कंपनीचा शेअरचा PE रेशो आहे 68.62 आहे. ही कंपनी आपल्या शेअर होल्डरांना डिव्हिडंड देते. डिव्हिडंडचं प्रमाण आहे 0.33 आहे. या कंपनीचा शेअरचा ROC आहे 18.8. या कंपनीचा शेअरचा ROE आहे 27.4. म्हणजे ROC चांगला आहे आणि ROE चांगला आहे. डेबिट टू इक्विटीचा विचार केला तर 1.97 आहे. गेल्या 5 वर्षापासून प्रॉफिट ग्रोथ वाढवत आहे ही कंपनी. डिव्हिडंड आपल्या शेअर होल्डरांना चांगला देते. गेल्या 3 वर्षापासून प्रमोटर होल्डिंग थोडी कमी झालेली आहे. चालू वर्षी नेट प्रॉफिट वाढलेला आहे. रिझर्वपेक्षा कर्ज जास्त आहे. FIचे प्रमाण वाढलेले आहे. DIचे प्रमाण कमी झालेले आहे. तर अशी ही लार्ज कॅप कंपनी आहे. या कंपनीचा आता आपण चार्ट पाहूया. ट्रेडिंग व्ह्यू प्लॅटफॉर्मवर TVS मोटार या कंपनीचा शेअरचा चार्ट लावलेला आहे. 1 डे टाईम फ्रेम आहे. 1 डे टाईम फ्रेममध्ये तुम्हाला दिसत असेल की 2308 ही जी लेवल आहे, हा एक रेजिस्टन्स आहे. या रेजिस्टन्सवरनं हा शेअरचा चार्ट खाली आलेला आहे आणि आता दुसऱ्यांदा हा रेजिस्टन्स ब्रेक केलेला आहे. ब्रेक करून रिटेस्ट करून हा शेअरचा चार्ट वरती गेला तर मिळणारं टार्गेट एवढं याच्यामध्ये मिळू शकतो. तर अशा पद्धतीने 52 वीक हाय ब्रेकआउट हा स्टॉक आहे. येणाऱ्या दिवसामध्ये मिळणारं टार्गेटसुद्धा मोठ्या याच्यामध्ये मिळू शकतो. हा फक्त या लेव्हलला हा जो रेजिस्टन्स होता आता सपोर्ट झालेला आहे. या सपोर्टला रिटेस्ट करण्यासाठी खाली यायला पाहिजे. रिटेस्ट करून जर वर गेला तर टार्गेट याच्यामध्ये मोठे मिळू शकेल. अशा पद्धतीने ही एक लार्ज कॅप कंपनी आहे आणि आपल्या 52 वीक हाय जवळ ट्रेड करीत आहे किंवा 52 वीक हाय ब्रेक केलेला आहे. अशी ही कंपनी आहे. पाहूया येणाऱ्या दिवसामध्ये रिटेस्ट करून वर जाते का तिथून खाली येते पाहूया. दुसरी कंपनी आहे रेमंड लिमिटेड. ही एक मिड कॅप कंपनी आहे. 52 वीक हाय जवळ ट्रेड करीत आहे. रेमंड ग्रुप हा एक भारतीय ब्रँडेड फॅब्रिक आणि फॅशन रिटेलर आहे. 1925मध्ये स्थापन झालेली कंपनी आहे. हे 31 दशलक्ष मीटर लोकर आणि लोकर मिश्रित कापड तयार करण्याच्या क्षमतेसह शूटिंग फॅब्रिक तयार करते. 700 पेक्षा जास्त किरकोळ दुकानांचे नेटवर्क भारत आणि परदेशात 200हून अधिक शहरांमध्ये पसरलेले आहे. या व्यतिरिक्त समूहाला तयार कपडे, डिझायनर पोशाख, सौंदर्य प्रसाधने आणि प्रसाधन अभियांत्रिकी फाईल आणि साधने, रोग प्रतिबंधक, व्यावसायिक या सर्व याच्यामध्ये व्यावसायिक हितसंबंध आहे. 2019मध्ये रेमंड रिअल्टी अंतर्गत रिअल इस्टेट व्यवसायात
आपला उपक्रम जाहीर केला. ठाण्याच्या वाढत्या उपनगरात 20 एकर जमिनीवर मध्यम उत्पन्न आणि प्रीमियम गृहनिर्माण युनिटी विकसित करण्यासाठी 250 कोटी गुंतवणुकीसह नवीन उपक्रम सुरू करण्यास तयार आहे. या प्रदेशात रेमंड समूहाची 125 एकर जमीन आहे. या कंपनीचे जे मालक आहेत ते मालक आणि त्यांचा मुलगा यांच्यामध्ये कौटुंबिक वाद निर्माण झाला. याविषयीची पोस्ट अनेक सोशल मीडियावर फिरत होती की वडिलांनी मुलाच्या नावावर सर्व कंपनी करून दिली, सगळे शेअर्स करून दिले. त्यानंतर मुलाने त्या वडिलांना घरातून हाकलून दिलं वगैरे अशी पोस्ट मागे फिरत होती. वडील आणि मुलामध्ये कंपनीविषयी वाद आहे. त्यानंतर मुलगा आणि सून यांच्यामध्ये सुद्धा वाद निर्माण झालेला आहे. हे त्यांचे कौटुंबिक वाद आहेत. ते मी मागे सोशल मीडियावर वाचले होते. या कंपनीचा मार्केट कॅप आहे 16,455 कोटी रुपये. या कंपनीचा PE रेशो आहे 10.29 आहे. कंपनी आपल्या शेअरहोल्डरांना डिव्हिडंड देते, 0.40 देते. या कंपनीचा शेअरचा ROC आहे 31 आणि ROE आहे 44.6. म्हणजे ROC चांगला आहे आणि ROE चांगला आहे. पण पुढे बघा, प्लेज पर्सेंटेजचा विचार केला तर 14.6 आहे. म्हणजे रेमंड कंपनीचे जे प्रमोटर आहे त्या प्रमोटरांपैकी काहींनी आपले शेअर गहाण ठेवले. ते गहाणचं प्रमाण आहे 14.6. 10% असायला पाहिजे, पण 14.6 हे थोडं जास्त आहे. डेबिट टू इक्विटीचा विचार केला तर 0.91 आहे. अशी कंपनी आहे. या कंपनीची सिमिलर कंपन्या आहेत. ते वेलस्पून लिव्हिंग आहे, गरवारे आहे, नंतर जिंदाल प्ले आहे, गो फॅशन आहे. या सिमिलर कंपन्या आहेत. रिझर्व्ह आणि कर्ज जवळजवळ सारखं आहे असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे रिझर्व्ह आणि कर्ज सारखं आहे, पण प्रमोटरांनी शेअर गहाण ठेवले त्याचं प्रमाण पण फार काही जास्त नाही. शिवाय गहाण ठेवले हे सांगितलं, DIचे प्रमाण वाढलेले आहे या कंपनीमध्ये. ह्या कंपनीचा आता आपण चार्ट पाहूया. ट्रेडिंग व्ह्यू प्लॅटफॉर्मवर रेमंड लिमिटेड या कंपनीचा शेअरचा चार्ट लावलेला आहे. 1 वीक टाईम फ्रेम आहे. 1 वीक टाईम फ्रेम आहे. तुम्हाला दिसत असेल की 2248 ही जी लेवल आहे ही लेवल एक रजिस्टन्सचं काम करत होती. या रजिस्टन्सवरनं हा शेअरचा चार्ट खाली आलेला आहे आणि दुसऱ्यांदा मात्र हा रजिस्टन्स या स्टॉकने ब्रेक केलेला आहे. आता हा रजिस्टन्स आता सपोर्टचं काम करीत आहे. आता हा स्टॉक जो आहे हा रेजिस्टन्स ब्रेक केलेला आहे. ब्रेक करून रिटेस्ट करण्यासाठी या लेवलला खाली यायला पाहिजे आणि रिटेस्ट करून जर हा स्टॉक वरती गेला तर मिळणारे टार्गेट एवढे त्याच्यामध्ये येणाऱ्या दिवसामध्ये मिळू शकेल. पाहूया हा स्टॉक आता रिटेस्ट करतो की तिथून खाली येतो, पाहूया. आणि 1 डे टाईम फ्रेम आता पाहूया आपण. 1 डे टाईम फ्रेममध्ये बघा, 1 डे टाईम फ्रेममध्ये बघा, हा रजिस्टन्सवरनं 2248 या रजिस्टन्सवरनं हा शेअरचा चार्ट खाली आलेला आहे. त्यानंतर दुसऱ्यांदा प्रयत्न केला हा रजिस्टन्स ब्रेक करण्याचा. पुन्हा तिथून या रजिस्टन्सवरनं खाली आलेला आहे. पुन्हा तिसऱ्यांदा प्रयत्न केला हा रजिस्टन्स ब्रेक करण्याचा. पुन्हा तिथून खाली आलेला आहे. आणि मग चौथ्यांदा हा रजिस्टन्स ब्रेक केलेला आहे. या स्टॉकने चौथ्यांदा 3 वेळा या रजिस्टन्सला टच केलेला आहे आणि चौथ्या वेळा हा रजिस्टन्स ब्रेक केलेला आहे. ब्रेक करून हा स्टॉक जर या सपोर्टला, आता जो रजिस्टन्स आहे तो सपोर्ट झालेला आहे, या सपोर्टला रिटेस्ट करण्यासाठी हा स्टॉक खाली यायला पाहिजे. या ठिकाणी रिटेस्ट करून जर वर गेला तर मिळणारे टार्गेट पण याच्यामध्ये मोठे मिळू शकेल. तर अशा पद्धतीने आपण 2 कंपन्या पाहिल्या, एक लार्ज कॅप एक मिड कॅप कंपनी पाहिली. दोघं कंपनीचा फंडामेंटल सांगितला, टेक्निकल सांगितलं की दोघंही कंपन्या 52 वीक आहे. दोघा कंपनीने ब्रेक केलेला आहे आणि रिटेस्ट करून फक्त त्या वर गेल्या तर मिळणारे टार्गेटसुद्धा मोठं मिळू शकेल. हा व्हिडिओ मी एज्युकेशनल पर्पज म्हणून बनवलेला आहे. बाय सेल रिकमेंड माझ्याकडून नाही.
माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.